पाणी योजनेला गळती, महापालिकेला शिवसेना कोर्टात खेचणार. कोल्हापूर शहराच्या पाणी पुरवठ्याच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज महापालिकेला धारेवर धरले. महापालिका आयुक्त राहुल रोकडे आणि जल अभियंता हर्षदजीत घाडगे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत थेट पाईपलाईन योजनेच्या अपयशावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. शहरात थेट पाईपलाईन योजना असतानाही काही भागांमध्ये अद्यापही पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याचा मुद्दा शिवसेनेने मांडला. योजनेच्या उद्घाटनाच्या घाई गडबडीमुळे नागरिकांना अद्यापही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचा आरोप पक्षाच्या अधिकाऱ्यांनी केला. महापालिकेच्या हलगर्जीपणामुळेच ही योजना अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत प्रशासनाने याचा योग्य पाठपुरावा का केला नाही याचा जाबही विचारण्यात आला. पाणी टंचाईवर उपाययोजना न झाल्यास महापालिका आयुक्त आणि जल अभियंता यांना कोर्टात खेचणार असा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख रविकिरण इंगोले यांनी दिला. कोल्हापूर शहराचा सध्या हद्दवाढ नावाचा विषय सुरू आहे. शहराची हद्दवाढ झाली पाहिजे, पण ग्रामीण भागातून विरोध होण्यास सुरुवात झाली आणि ह्याला मुख्य कारण होतं की मुबलक आणि स्वच्छ पाणी जर महानगरपालिका कोल्हापूर शहरवासियांना देऊ शकत नसेल तर हद्दवाढ करून आम्हाला नेमकं तुमच्यामध्ये घेऊन काय साध्य करणार आहात असा त्यांचा मूळ प्रश्न होता. गेली कित्येक वर्ष झाली सिंगणापूर योजनापासून ते थेट पाईपलाईन योजनेपर्यंत हा जर राजकीय आणि कामाचा जर प्रवास पाहिला तर त्यात गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे. सन 1994 ते 1995 साली सन्माननीय मुख्यमंत्री महोदय त्यावेळचे मला वाटते अंदाजे मनोहर जोशी साहेब असतील, त्यांच्या काळामध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना 43 कोटी रुपये शिंगणापूर पाईपलाईन योजनेसाठी मंजूर करण्यात आले होते आणि त्यानंतर निधी आणून तो निधी खर्च करायचा की त्या निधीतून काहीतरी मलई मिळवायची या हेतू पुरस्कर राजकीय लोकप्रतिनिधींनी थेट पाईपलाईन योजना सुरू केली. ती योजना अपूर्ण अवस्थेत आहे. योजनेमध्ये गळती आहे. जनतेला मुबलक आणि स्वच्छ पाणी मिळू शकत नाही. मोटर पंप बंद झाला कधी सांगतात, कधी पाणी टाकी लिकेज झाली म्हणून सांगतात, कधी पाईपलाईन लिकेज झाली म्हणून सांगतात, तर कधी सक्षम अधिकारी तिथं नाही म्हणून सांगतात. मग ह्या योजनेच्या अंतर्गत ज्यांनी योजना आणली, ज्यांनी निधी खर्च केला, याला जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत की महानगरपालिकेचे अधिकारी. यासाठी आज शिवसेना पक्षाच्या वतीने आमची बैठक होती. आम्हाला त्यांनी 15 मार्च पर्यंत 12 पाण्याच्या टाक्या सुरळीतपणे आम्ही सुरू करून देऊ. थेट पाईपलाईन योजनेच्या माध्यमातून कोल्हापूर शहराला मुबलक व स्वच्छ पाणी मिळावेच यासाठी शर्तीचे प्रयत्न करू असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे. पण तरीही त्या आश्वासितपणा घेऊन आम्ही भावुक न होता राज्यकर्त्यांना मी विनंती करतो अगदी कळकळीनं तळमळीनं की इतर ठिकाणी निधी 1000 कोटी 2000 कोटी 500 कोटी अमुक कोटी हे जे आम्ही वर्षभर आम्ही बोर्ड पाहत आलेलो कोल्हापूर शहरामध्ये, त्यापेक्षा कोल्हापूर शहराला मुबलक व स्वच्छ पाणी देण्यासाठी थेट पाईपलाईन योजनेमध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या राज्य शासनाने लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन हा प्रश्न सोडवावा. अन्यथा महानगरपालिकेच्या विरोधात व राज्यकर्त्यांच्या विरोधात देखील आम्ही कोर्टामध्ये जाऊन दावा दाखल करू. यातील जबाबदार व्यक्ती कोण? लोकप्रतिनिधी, सध्याचे लोकप्रतिनिधी, राज्य मंत्रिमंडळ की महानगरपालिकेचे अधिकारी? यातील आम्हाला उत्तर सन्मान्य कोर्ट देईल असं आम्हाला खात्री वाटते. 15 मार्चच्या आत आम्ही सुरळीत करून देतो असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे, पण माझा याच्यावर विश्वास नाही. आजच्या बैठकीमध्ये फक्त तडजोड बैठक. तडजोड म्हणजे कसली? आम्हाला काहीतरी आश्वासन द्यायचं आणि पुढे ढकलायचं, चाल ढकल करण्याची आजची बैठक झाली असं मला वाटते. जर थेट पाईपलाईनचं काम जर सुरळीतपणे पूर्ण केलं नाही तर लोकप्रतिनिधींच्या दारामध्ये जाण्याशिवाय आम्हाला आता गत्यंतर राहणार नाही. पक्षाच्या वतीनं आम्ही याला जे कोण जबाबदार असतील, कोणत्याही पक्षाची, एका विशिष्ट पक्षाचे नव्हे, गेल्या 10 वर्षापासून ते आत्ताच्या क्षणापर्यंत जे लोकप्रतिनिधी त्या प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या दारात जाऊन
आम्ही घंटानाद करू. यावेळी महेश उत्तुरे, सुशील भांदिगरे, दत्ताजी टिपुगडे, प्रतिज्ञा उत्तुरे, विशाल देवकुळे, सागर साळुखे, धनाजी दळवी, दीपक गौड, रवींद्र साळुखे, रवी चौगले, बंडा लोंढे, विजय नाईक, स्वरूप मांगले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.